नमस्कार मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातून एक अत्यंत दुःखद आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. धानोरा गावात विहिरीच्या कामादरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत वडील आणि त्यांच्या 2 तरुण मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. एका क्षणात आनंदाचं वातावरण दुःखात बदललं आणि काकडे कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार धानोरा गावातील शेतकरी बाजीराव सर्जेराव काकडे वय 49 यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून नव्या विहिरीचं काम सुरू होतं. जवळपास 50 फूट खोलीपर्यंत कोटकाम पूर्ण झालं होतं आणि विशेष म्हणजे विहिरीला चांगलं पाणीही लागलं होतं. त्यामुळे काकडे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. शेतीसाठी पाण्याची मोठी समस्या दूर होणार म्हणून संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. गावातील अनेक लोकही त्यांना शुभेच्छा देत होते. विहिरीचं काम आता अंतिम टप्प्यात आलं होतं आणि वरच्या बाजूला कठड्याचं बांधकाम सुरू होतं. सोमवारी सकाळी बाजीराव काकडे हे आपल्या 2 मुलांसोबत विहिरीत उतरले होते. मोठा मुलगा अजिनाथ काकडे वय 26 आणि धाकटा मुलगा श्याम काकडे वय 22 हे दोघेही वडिलांसोबत काम करत होते. तिघेही विहिरीत पाणी काढण्याचं आणि साफसफाईचं काम करत होते. सकाळची वेळ असल्याने कुणालाही पुढच्या काही क्षणात एवढी मोठी दुर्घटना घडेल याची कल्पनाही नव्हती. काम सुरू असतानाच अचानक मोठा आवाज झाला. विहिरीचा वरचा कठडा आणि बाजूची माती अचानक कोसळू लागली. काही सेकंदातच मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा थेट विहिरीत पडला. 50 फूट खोल विहिरीत असलेले बाजीराव काकडे आणि त्यांचे दोन्ही मुलगे या मातीखाली दबले गेले. घटना इतकी अचानक घडली की तिघांनाही बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. मोठ्या प्रमाणावर माती कोसळल्यामुळे विहिरीत गुदमरून तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धानोरा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी माती उपसून त्यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र मातीचा ढिगारा खूप मोठा असल्यामुळे सुरुवातीला मदत कार्याला अडचणी येत होत्या. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकाच कुटुंबातील वडील आणि 2 तरुण मुलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण गाव हादरलं आहे. गावातील अनेक लोक घटनास्थळी रडताना दिसत होते.